व्हिडिओकडे शूटिंग करतो। पुसेगाव हादरलं। बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास, चोरट्यांचा थरारक धुमाकूळ। फक्त 15 मिनिटात चोरट्यांनी लाखो रुपये लुटले, पोलिसांचा धाडसी पाठलाग। पुसेगाव शहराच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यामधील संपूर्ण रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे पुसेगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार पुसेगाव दहिवडी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर पहाटे सुमारे 4:15 ते 4:28 कालावधीत चोरट्यांनी हल्ला चढवला। एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याची अद्याप माहिती उपलब्ध नसून बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच त्याबाबत स्पष्टता येणार आहे। घटना घडत असताना इमारतीतील रहिवाशांना संशयास्पद आवाज ऐकू आल्याने त्यांनी तत्काळ पुसेगाव पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी चोरट्यांचा वाहनाच्या तातडीनं पाठलाग सुरू केला। संबंधित वाहन दहिवडीपर्यंत गेल्यानंतर फलटणच्या दिशेने निघून गेल्याचं समोर आलंय। दरम्यान घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली असून सातारा व लगतच्या जिल्ह्यांमध्ये नाकाबंदीचे आदेश देण्यात आले। सर्व महत्त्वाच्या मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी ब्रेझा कार वापरल्याचं दिसून आलं असून त्या वाहनाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। वाहनाचा नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। पुसेगाव सारख्या गजबजलेल्या ठिकाणी एटीएम फोडून चोरटे फरार झाल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या धाडसी चोरी मागील टोळी कोणती, किती जण सहभागी होते आणि नेमकी किती रोकड लंपास झाली याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।